नमस्कार सगळ्यांना. दुपारच्या जेवण या चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते. आज आपण बघणार आहोत सगळ्यांचाच फेवरेट पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड. गार्लिक ब्रेड मी फर्स्ट टाईम ट्राय करत आहे. पिझ्झा मी याच्या अगोदर खूप वेळा बनवलेला आहे, तो मी ओव्हनमध्ये बनवणार आहे. पण गार्लिक ब्रेड मी कढईमध्ये बनवून बघणार आहे. खूप सारे व्हिडिओज बघितले. चला तर बघूया. त्यासाठी पहिला मी 1 कप गरम पाणी घेतलेलं आहे. हे खूप जास्ती गरम नाही आहे. त्याच्यामध्ये 1 स्पून मी शुगर डिझॉल्व करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याच सेम स्पूननं आपल्याला 1 चमचा ईस्ट घालून घ्यायचा आहे आणि 15 मिनिट्ससाठी मी रेस्ट करायला ठेवलेलं होतं. डो आपल्याला पहिला बनवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बाकीची सगळी तयारी करायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 1.5 कप मैदा घातलेला आहे. मैदा छान चाळून घ्या आणि अगदी सॉफ्ट डो आपल्याला बनवायचा आहे. कारण पिझ्झा किंवा गार्लिक ब्रेड बनवताना नेहमी डो हा सॉफ्ट असायला पाहिजेत. हलक्या हाताने मी छान मळून घेतलेलं आहे पीठ आणि 1 तासासाठी रेस्ट करायला ठेवणार आहे. सगळेजण कढईमध्ये कुकरमध्ये खूप सारे पिझ्झा किंवा गार्लिक ब्रेड बनवलेले व्हिडिओज मी पाहिलेले आहेत, म्हणून मी सुद्धा ट्राय करणार आहे. डो आपला रेडी झालेला आहे. आता आपण ह्याला 1 तासासाठी रेस्ट करायला ठेवूया. तोपर्यंत सगळी मी चॉपिंगची तयारी करून घेतलेली आहे. रेस्ट होईस तोपर्यंत कांदा, कॅप्सिकम, टोमॅटो आणि कॉर्नसुद्धा मी घालणार आहे पिझ्झामध्ये. आणि गार्लिक ब्रेडमध्ये सुद्धा आपल्याला कॉर्न लागतातच. आजकाल मार्केटमध्ये डो मिळतात, पण घरी केलेला फ्रेश डोचं चव थोडी वेगळी असते. त्याच्यानंतर मी गार्लिक ब्रेडसाठी 1 मोठा लसणीचा गड्डा छान सोलून तो तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये बटर, पिझ्झा सीझनिंग आणि चिली फ्लेक्स घालून छान स्मॅश करून घेतलेला आहे. आणि साईडला मी कॉर्नसुद्धा शिजत ठेवलेला आहे. प्री हीट करायला ठेवलेली आहे मी कढई. तळाला मी मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही डो बघू शकता, अगदी सॉफ्ट छान रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी 2 समान भाग करून 1 मी गार्लिक ब्रेडसाठी घेतलेला आहे. हलक्या हाताने छान लाटून घ्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे आपण बटर स्मॅश करून ठेवलेले आहे विथ गार्लिक, हे आपल्याला छान पसरवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी कॉर्न आणि मोझरेला चीज खूप सारं भरणार आहे. फर्स्ट थोडेसे मी कॉर्न घालून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मोझरेला चीज आपल्याला हे एक साईडलाच घालायचं आहे, कॉर्न आणि मोझरेला चीज, आणि छान बंद करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर थोडीशी मी अजून कॉर्न याच्यावरती घातलेले आहेत, म्हणजे खाताना खूप टेस्टी लागेल. त्याच्यानंतर साईडला मी थोडंसं पाणी लावून छान पॅक करून घेतलेली आहे गार्लिक ब्रेड. आणि मी छोटी प्लेट वापरली. तुम्ही थोडीशी मोठी प्लेट यूज करा, कारण बेक झाल्यानंतर थोडासा साईज वाढू शकतो गार्लिक ब्रेडचा. म्हणजे प्लेट छोटी असल्यामुळे थोडं साईडला गेलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावरतीसुद्धा मी थोडंसं बटर गार्लिक लावून घेतलेलं आहे. आणि याच्यावरती आपल्याला कट द्यायचे आहेत अगदी हलक्या हातानं, जसं बाहेर आपण बघतो त्याचप्रमाणे. याच्यावरती थोडंसं मी पिझ्झा सीझनिंग परत गार्निश केलेलं आहे, म्हणजे दिसताना अगदी छान दिसेल आणि खाताना पण खूप टेस्टी लागेल, जसा बाहेर आपल्याला लागतो तसाच. बघूया कढईमध्ये कसं होतं ते. हलक्या हाताने अशी कट द्या आणि बेक करायला ठेवून द्या कढईमध्ये. सॉफ्ट डो असल्यामुळे अगदी उचलताना थोडासा त्रास होईल तुम्हाला, पण हलक्या हाताने उचलून बेक करायला ठेवा 35 to 40 मिनिट्स. त्याच्यानंतर मी सेम
परत अशीच पोळी बनवून घेतलेली आहे उरलेल्या डोची. त्याला फोकनं असा मार्क करून घेतलेला आहे. ओव्हनसुद्धा मी प्रीहीट करायला ठेवलेला आहे 10 मिनटासाठी. माझ्याकडे पिझ्झा सॉस नव्हता म्हणून मी केचप आणि मेयोनीज मिक्स करून छान पसरवून घेतलेलं आहे. तुम्ही पिझ्झा सॉससुद्धा वापरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जे आवडतात ते टॉपिंग्स तुम्ही घालून घ्या. ह्याच्यामध्ये मी कांदा, कॉर्न, कॅप्सिकम आणि टोमॅटो घालून घेतलेले आहेत. तुम्ही पनीरसुद्धा वापरू शकता. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारं मोझरेला चीज घालून घ्यायचं आहे. मी सगळं छान अरेंज करून घेतले टॉपिंग्स. त्याच्यानंतर खूप सारं मोझरेला चीज घातलेलं आहे आणि ओव्हनमध्ये आपला 15 मिनटामध्ये पिझ्झा रेडी होतो. थोडेसे कॉर्नसुद्धा मी घालून घेतलेले आहेत. कढईमध्ये बेक करायला वेळ लागणार आहे म्हणून मी पहिला गार्लिक ब्रेड बनवून घेतलेला आहे, कारण पिझ्झा तरी आपला 15 मिनटामध्ये रेडी होईल. पिझ्झा मी ठेवून दिलेला आहे फॉर 15 मिनिट्स सेट करून. आणि गार्लिक ब्रेड बघितलेला आतून छान कुक झालेला, खायला पण खूप टेस्टी झालेला. कारण फक्त कलर एवढा छान आला नाही, पण खायला खूप टेस्टी झालेला. आणि पिझ्झा तरी एकदम मस्त झालेला, कारण तो ओव्हनमध्ये बनलेला होता. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.